योद्धा न्यूज मराठी. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन. सुनेत्रा वहिनी पवार यांची पाहणी. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन. सुनेत्रा वहिनी पवार यांची पाहणी. श्री क्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी भाविकांसाठी प्रस्तावित विविध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होण्यास मदत होईल. तसेच ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणे आणि पर्यटन विकासाला चालना मिळून संपूर्ण परिसराचे सकारात्मक परिवर्तन घडेल असा विश्वास सुनेत्रा वहिनी पवार यांनी व्यक्त केला. यानंतर त्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच एल निनोच्या संभाव्य संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार श्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील, श्री अतुल बेनके तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. भीमाशंकरमध्ये आज अतिशय चांगलं आम्हाला दर्शन मिळालं आणि अत्यंत समाधानी आम्ही सगळे झालेलो आहोत. इथे विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी मी कालच येणार होते, काही कारणामुळे काही येऊ शकले नाही म्हणून मी आज आलेली आहे. आणि आमची दर्शन घेत आम्ही विकास आराखड्याची पाहणी केलेली आहे. सगळे लोक होते इथे, तुम्हाला माहितीच आहे. खरं तर फडणवीसांनी सांगितलं की अर्थ खातं सध्या आता तरीच माझ्याकडे आहे, पुढचं पुढे पाहू. नो पॉलिटिकल प्रेशर. आपण आराखड्याबद्दल बोलायला आलो आहे आज, त्यामुळे फक्त आराखड्याविषयीच आपण प्रश्न विचारले तर मला उत्तर देता येईल. 5 महिने झालं मंदिर बंद आहे, उद्यापासून मंदिर सुरू होत आहे. भाविकांची सोय होईल. भाविकांची सोय करण्यासाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त लवकर भाविकांची कशी सोय होईल यासाठी सरकार कायमच कटिबद्ध असतं. आणि विकास कामांचं हे जे म्हणजे कामं सुरू आहेत ती लवकरात लवकर कशी पूर्ण होतील आणि सगळेच भाविक चांगल्या प्रकारे कसे दर्शन लवकरात लवकर घेऊ शकतील असे आमचे प्रयत्न आहेत. आपल्याला माहिती आहे की विकास आराखड्याचा टापू खूप मोठा आहे. मागे सुरुवातीचा एक टप्पा झाला, दुसरा टप्पा आदरणीय दादांनी 288 कोटींचा होता, त्याची काही कामं सुरू आहेत. आणि तिसरा टप्पा 11 जूनला आम्ही मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता हे सगळ्याच टप्प्यातील कामं अतिशय चांगल्या गतीने सुरू आहेत. आणि लवकरात लवकर आपल्याला माहिती आहे की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान असल्यामुळे आणि कुंभमेळा आता 27मध्ये असल्यामुळे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा, भाविकांची रीग इकडे पण मोठ्या प्रमाणात भाविक इथे सुद्धा येणार आहेत. त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर विकास कामांचं कसं पूर्णत्वाकडे जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दर्शन घेतलंय, आज अभिषेक केलाय, काय मागितलं? आपल्याला माहिती आहे की अल निनोचं सगळ्यांनाच आता संकट आलेलं आहे. या अल निनोचं संकट टळू दे, जास्तीत जास्त चांगला पाऊस पडू दे आणि नेहमीप्रमाणे माझा शेतकरी बळीराजा सुखी राहू दे हीच मी प्रार्थना केलेली आहे. धन्यवाद. रोहित पवारांचं सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. चला. योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.